नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या किसान मोर्चाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर स्थगिती। शासनाकडून सगळ्या मागण्या मान्य करत 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचंही आश्वासन। गडचिरोलीत लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेत 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। जेवण गेल्यानंतर एका विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री। 29 वर्षांनी न्यायालयाच्या आदेशानुसार 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली। मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची स्थानिकांची तक्रार। मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसांवर हल्ला। पोलीस शिपाई वाघ या हल्ल्यामध्ये जखमी। लोकेंद्र उदयसिंग रावत असं आरोपीचं नाव। नामजोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक अरविंद पाटकर यांचं निधन। चळवळीतून प्रकाशन व्यवसायात आलेल्या अरविंद पाटकरांनी ठाम भूमिका घेत पुस्तक प्रकल्प राबवले, तर मनोविकास प्रकाशनाच्या माध्यमातून दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण मराठी साहित्याची निर्मिती। पंढरपुरात 4 लाख भाविकांच्या उपस्थितीत माघी यात्रा। माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न। विठुरायाच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली। अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर। 2027 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.8 ते 7.2% राहण्याचा अंदाज। यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती। सध्या 2012 मधलेच यूजीसीचे नियम लागू राहणार। सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला नोटीस बजावली। स्थगितीनंतर वाराणसीत विद्यार्थ्यांचा जल्लोष। आयुष उत्पादनं आता ऑनलाईन। केंद्र सरकारच्या आयुष एक्सेलचा झेप्टो ॲपशी सामंजस्य करार। आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सामंजस्य करार झाला। आयुष औषधं आणि आरोग्य उत्पादनं ऑनलाईन उपलब्धतेसाठी आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद म्हणजेच आयुष एक्सेल कार्यरत। नॉनस्टिक प्लास्टिक भांड्यांच्या वापरामुळे कर्करोगाच्या धोक्याची भीती। भाजप खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडून राज्यसभेत प्रश्न उपस्थित। प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांड्याच्या वापरामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्यानं उपाययोजना करण्याची गरज डॉ. अजित गोपछडे यांच्याकडून व्यक्त। जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टी कायम। आनंद घेण्यासाठी देशभरातील पर्यटकांची गर्दी। मात्र जागोजागी बर्फ साचल्यानं पर्यटकांच्या अडचणी वाढल्या। बर्फात सहज चालण्यासाठी गाडीच्या टायरना साखळी असलेल्या गाड्यांनाच केवळ पुढे जाण्याची परवानगी। जम्मू काश्मीरातील शोपियानमध्ये यंदा विक्रमी हिमवृष्टी। डोंगरांसह सर्व रस्ते देखील बर्फानं भरले। संपूर्ण शहर पांढऱ्या रंगानं भरलेलं। पांढऱ्या झाडांच्या फांद्या आणि पानं देखील पांढऱ्या रंगात न्हाली आहेत। रस्त्यांवर जवळपास 1.5 फुटाच्या बर्फाचा थर। याच दरम्यान सोनमर्गमधील भीषण अवलांच म्हणजेच हिमवादळाचा एक व्हिडिओ समोर आलाय। हे वादळ तिथली घरं आणि इमारतींना धडकत असल्याचं त्यात दिसतंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। लडाखच्या कारगिलमध्ये जोरदार हिमवृष्टी। ही हिमवृष्टी बागायती शेतीसाठी लाभदायक ठरतेय। आनंद घेण्यासाठी पर्यटकांचीही लडाखमध्ये गर्दी। स्थानिक व्यावसायिक, शेतकरी आणि बागायतदार आनंदले। अमेरिकेत कोलंबिया व्हेनेझुएला सीमेवरती अपघात। विमानातल्या सगळ्या 15 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये कोलंबियाच्या एका खासदाराचाही समावेश। कोलंबियाच्या राष्ट्रपतींकडून अपघाताबद्दल शोक व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।